नमस्कार मित्रांनो, तुझं पुन्हा एकदा स्वागत आहे भूषणजी मराठीमध्ये. चेहरा थोडासा लहान वाटत असेल कारण की दाढी केली आहे, तर ॲडजस्ट करून घ्या. पण आता मराठीमध्ये कमर्शियल चित्रपटासाठी काही ॲडजस्ट करायची गरज नाही आहे, कारण की श्रेयस जाधव आपल्यासाठी घेऊन येत आहे डंका हरी नावाचा एक ॲक्शन ड्रामा चित्रपट. आणि काल अचानकपणे त्याचा एक टीजर रिलीज करण्यात आला आणि टीजर बघूनच कळतं आहे की हा एक चांगला ॲक्शन ड्रामा चित्रपट असणार आहे. आणि टीजरवरून या चित्रपटाचा एक बेसिक प्लॉटसुद्धा आपल्याला कळतो आहे. आता या चित्रपटामध्ये होणार असं आहे की आपला विठुराया म्हणजे आपल्या पांडुरंगाची जी एक मूर्ती असेल मंदिरामधली, ती चोरी जाणार आहे. आता ती मूर्ती का बरं कोणी चोरी करेल आणि कशासाठी ती चोरी करेल हे तर आपल्या चित्रपटामध्येच कळेल. पण आता ती मूर्ती चोरी कोणी केली आणि आता त्या मूर्तीला परत आणून कोण मंदिरामध्ये पुन्हा स्थापित करेल, याच अवतीभोवती या चित्रपटाची स्टोरी असणार आहे. आणि हा चित्रपटाचा एक बेसिक प्लॉट आहे. यामध्ये काही तुम्हाला सब प्लॉटसुद्धा बघायला मिळतील आणि काही ट्विस्ट अँड टर्नसुद्धा बघायला मिळतील, जे आपल्याला चित्रपट आल्यावर किंवा ट्रेलर आल्यावर बघायला मिळेलच. पण त्यासोबतच या चित्रपटामध्ये आपल्याला ॲक्शनसुद्धा बघायला मिळणार आहे, जे की टीजरच्या शेवटी आपल्याला त्याचे थोडेफार ग्लिम्स बघायला सुद्धा मिळाले आहेत. आणि या टीजरवरून हेही कळलं आहे की या चित्रपटाचा जो मेन हिरो असेल ते असेल आपले अनिकेत विश्वासराव, जे की एक चांगली गोष्ट आहे. कारण की आपल्याकडे असे खूप सारे ॲक्टर आहेत ज्यांना कधी एक मेन लीड म्हणून चान्स मिळालाच नाही. आणि त्यामुळे हे बघून चांगलं वाटतं की अनिकेत विश्वासराव आपल्याला एक मेन लीड ॲक्टर म्हणून बघायला मिळणार आहे या चित्रपटामध्ये. त्यासोबतच यामध्ये किरण गायकवाड आणि प्रियदर्शन जाधव सुद्धा बघायला मिळणार आहे. आणि टीजरमध्ये त्यांच्या कॅरेक्टर बघून असं वाटतं की ते दोघं अनिकेत विश्वासराव यांना मदत करेल ते मूर्ती परत आणण्यासाठी. आणि त्यासोबतच आपल्याला त्या दोघांकडून कॉमेडीसुद्धा या चित्रपटामध्ये बघायला मिळेल. यानंतर चित्रपटामध्ये आपल्याला रसिका सुनील, सयाजी शिंदे हे कलाकारसुद्धा बघायला मिळणार आहे. त्यासोबतच टीजरच्या शेवटी एक ॲक्टर तुम्हाला बघायला मिळाला असेल, जो की या चित्रपटाचा मेन विलन असेल. आणि जर तुम्हाला कळत नसेल की तो ॲक्टर कोण आहे, तर तुम्हाला एक हिंट देतो की श्रेयस जाधव यांच्या यापूर्वीचा जो एक चित्रपट होता त्यामध्ये तो ॲक्टर मेन विलन होता आणि तोच आपल्याला या चित्रपटामध्ये सुद्धा एक मेन विलन म्हणून बघायला मिळणार आहे. आणि त्यासोबतच या चित्रपटाची प्रोडक्शन क्वालिटीसुद्धा खूप चांगली बघायला मिळते आहे. बाकी टीजरबद्दल माझं मत सांगायचं झालं तर टीजर मला फार चांगला वाटला आणि क्युरिओसिटीसुद्धा वाढली की यार बऱ्याच दिवसानंतर मराठीमध्ये एखादा चांगला कमर्शियल एंटरटेनिंग चित्रपट आपल्याला बघायला मिळेल म्हणून. बाकी आता बघूया ट्रेलर या चित्रपटाचा आपल्याला बहुतेक जूनच्या शेवटी किंवा जुलैच्या सुरुवातीला बघायला मिळून जाईल. तसं तर हा चित्रपट जेव्हा अनाऊन्स झाला होता तेव्हा हा चित्रपट मराठीसोबत हिंदी, तमिळ, तेलुगू या भाषेतसुद्धा रिलीज होणार होता. पण आता सध्या याची काही क्लॅरिफिकेशन नाही आहे की हा इतर भाषेतसुद्धा रिलीज होणार की नाही. पण हा चित्रपट मराठीमध्ये तर 19 जुलैला रिलीज होणारच आहे. सो लेट्स वेट, बघूया आपण आता हा चित्रपट आल्यानंतर चित्रपट कशी कमाई करतोय ते. बाकी तुम्ही हा टीजर बघितलं तर तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये एकदा नक्की कळवा.